कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील नागरिक पुन्हा एकदा त्रस्त झालेत। कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरात पंचमुखी कॉलनीतील नाल्याच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला असून तब्बल 15 दिवसांपासून हे खोदकाम सुरू आहे आणि आता सध्या ठप्प पडला आहे। परिणामी शेकडो रहिवाशांचा मुख्य मार्ग बंद झाला असून शाळकरी मुले, कामावर जाणारे चाकरमानी आणि स्थानिक नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत। कल्याण पश्चिम बेतुरकर पाडा परिसरातील पंचमुखी मारुती कॉलनी मुख्य रोडवरील नाल्याचं काम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आलं आहे। नागरिकांनी आधीच प्रशासनाला विनंती केली होती की पावसाळ्याच्या काळात खोदकाम करू नये, मात्र या विनंतींना महानगरपालिका प्रशासनाने कोणताही विचार केला नाही। या भागातील सुमारे 10 सोसायट्यांमधील हजारो मुख्य रस्त्यावरून संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे। खोदलेला रस्ता चिखलमय, सांडपाणी आणि अतिशय अपायकारक आहे। नागरिकांना रोजच्या जगण्यासाठी, कामावर जाण्यासाठी किंवा शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी नाल्यात भरलेल्या सांडपाण्यातून मार्ग काढावा लागत आहे। या खोदलेल्या रस्त्यावर अपघात होण्याचा धोका प्रचंड वाढला आहे। मोटारसायकली घसरत आहेत, वृद्ध आणि महिला चालताना घसरत आहेत। अशा वेळी कुणाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिक प्रशासनाला विचारत आहेत। इथे पंचमुखी मारुती सोसायटी बेतुरकर पाडा कल्याण पश्चिम या ठिकाणी ही कॉलनी आहे। इथे जवळजवळ 19 प्लॉट आहेत आणि तिथे बिल्डिंग वगैरे धरून 250च्या आसपास घर आहेत। इकडनं येण्या जाण्यासाठी तुम्ही बघताय हा एकच रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरती केडीएमसीने ऐन पावसाळ्यामध्ये हे ड्रेनेजचं काम सुरू केलेलं आहे। ते काम साधारणपणे 19, 20, 21 या 3 दिवसात फक्त पाईपलाईन टाकून आटपण्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं होतं। पण आता जवळजवळ आज 8-10 दिवस झाले तरी सुद्धा त्या कामाची परिस्थिती तुम्ही बघताय काय आहे। अजूनपर्यंत त्याच्यावरती काही सोल्युशन निघालेलं नाहीये आणि पावसाळ्यामध्ये अशी कामं काढणं हेच चुकीचं आहे, हेच आम्ही पहिल्यापासून त्यांना सांगत होतो। लेखी स्वरूपात सुद्धा आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली होती, परंतु केडीएमसीने त्याच्यावरती काही व्यवस्थितपणे हे केलं नसल्यामुळे आमची इथे अडचण निर्माण झाली आहे। इथे सोसायटीमध्ये म्हातारी माणसं, लहान मुलं वगैरे आहेत, सगळ्यांनाच अडचणीचा सामना करावा लागतोय। याच्यावरती लवकरात लवकर सोल्युशन केडीएमसीने आम्हाला द्यावं ही आमची विनंती आहे। केडीएमसीकडे आम्ही पत्रव्यवहार केला होता हे काम सुरू होण्याच्या अगोदरच। त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की हे काम पावसाळ्यात एवढं मोठं काम काढू नका, परंतु त्या पत्रावरती कुठलंही उत्तर किंवा काही प्राप्त झालेलं नाही आम्हाला। माझं नाव प्रसाद, मी इथले पंचमुखी रहिवासी, या कॉलनीमधला एक रहिवासी आहे आणि या काही दिवसापासून या ठिकाणी पाणी साचल्यामुळे पावसाळ्यामध्ये डेंग्यू, मलेरिया यासारखे पेशंट्स या ठिकाणी निघाले, ज्यामुळे गेल्या 20 दिवसापूर्वी एक या ठिकाणी तरुण मुलगा डेंग्यूमुळे त्याचं निधन या ठिकाणी झाले। त्यामुळे महानगरपालिकेने या ठिकाणी औषधाची फवारणी वगैरे यासारखे उपक्रम या ठिकाणी राबवले, पण त्याबरोबर या ठिकाणी हे गटरीचं पाणी, ज्यामुळे पाणी साचल्यामुळे या ठिकाणी येण्या जाण्याकरता जो त्रास होत होता, त्यावेळी हे काम या ठिकाणी सुरुवात करण्यात आली आणि या कामाला जवळजवळ 9 दिवस होऊन गेले, पण ते अजून काम पूर्ण झालं नाही। त्यामुळे येण्या जाण्याकरता नागरिकांना त्रास होत आहे। शाळेतली मुलांना येणाऱ्या गाड्या इथे येऊ शकत नाही। मेडिकल इमर्जन्सी जर आली तर या ठिकाणी दुसऱ्या गाड्या ॲम्ब्युलन्स सारखी येऊ शकत नाही। या त्रासामुळे इथले लोक हे त्रस्त या ठिकाणी आहे। तर कृपया लवकरात ते काम पूर्ण करून नागरिकांना सुख सुविधा महानगरपालिकेने द्यावी ही विनंती। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।